माझा अनुभव आणि अभ्यास म्हणून सांगतो, या गोष्टींचा रेट वाढणार तर 100% वाढणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता सध्याची परिस्थिती बघितली तर युद्धामुळे आपल्याला बऱ्याच संकटांना समोर जायला लागले. म्हणजे आता गॅसची तुम्ही परिस्थिती बघताय, डिझेलची बघताय, पेट्रोलची बघताय. त्यामुळे आपल्याला किती त्रास व्हायला आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. आणि याचा परिणाम आपल्या शेतीवर काय होणार आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता बऱ्यापैकी युद्धामुळं जी आता औषध नवीन आलेत मार्केटला, त्यांचं रेट वाढून आले ते. म्हणजे बऱ्यापैकी औषधाचा तर रेट वाढायलाच म्हणून समजा. त्यामुळे माझं म्हणणं शेतकऱ्यांना एवढंच आहे, की जे तुम्हाला खरड छाटणीला जी औषध लागणार आहे ती, जी गरजेची औषधं आहे ती, ठोकर औषधं पहिल्यांदा खरेदी करून घ्या. कारण नवीन स्टॉक जो येणार आहे त्याचं रेट वाढून येणार आहे ते. आता हे माझं म्हणणं काही शेतकऱ्यांना पटेल, काही शेतकऱ्यांना पटणार नाही. पण ज्यांना पटेल त्यांनी 100% खरेदी करून घ्या, त्यांचा फायदा होईल. आणि ज्यांना नाही पटणार त्यांनी खरेदी करून घेऊ नका, काही अडचण नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे, की रेट वाढणार आहे ते तर 100% वाढणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमची पूर्वतयारी करून घ्या. आणि हे फक्त मी तुम्हाला खरड छाटणी सांगतोय. फळ छाटणीला काय होईल, काय नाही, काय माहीत नाही. त्यामुळे जी उन्हाळी छाटणीला तुम्हाला औषध लागणार आहे ती महत्त्वाची ते तर खरेदी करून घ्या. धन्यवाद.